वसई विधान मंडप चुनाव की तारीखों की घोषणा से पहले ही राजनीतिक हलचल तेज हो चुकी है। टिकटों और पकड़ को लेकर शुरू हुई टूट फूट की राजनीति अब खुलकर दिखाई देने लगी है। इसी क्रम में नाला सुपारा पूर्व के हरवटेपाड़ा में बहुजन विकास अघाड़ी द्वारा भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित किया गया। यह कार्यक्रम गणेश हरवटे की देखरेख में किया गया। वहीं इस कार्यक्रम में सैकड़ों लोगों ने बहुजन विकास अघाड़ी में घर वापसी की है। जी हां, गणेश हरवटे जो कभी बहुजन विकास अघाड़ी के सक्रिय कार्यकर्ता माने जाते थे, फिर अचानक किसी बात को लेकर गणेश हरवटे ने भव्य को छोड़कर शिवसेना शिंदे गुट को अपनाया था। आज फिर गणेश हरवटे ने अपने सैकड़ों महिला व पुरुष कार्यकर्ताओं के साथ मिलकर शिवसेना शिंदे गुट को छोड़कर बहुजन विकास अघाड़ी में घर वापसी की है। वहीं इस कार्यक्रम में बहुजन विकास अघाड़ी के शिल्पकार हितेंद्र ठाकुर ने गणेश हरवटे व उनके कार्यकर्ताओं के गले में मफलर पहनाकर उनका भव्य में स्वागत किया। वहीं इस मौके पर भव्य के पूर्व खासदार बलिराम जाधव, बोईसर पूर्व विधायक राजेश पाटिल, काशीनाथ पाटिल, अंजलि पाटिल, मुन्ना मुस्तकीम शेख, भीम यादव, अरशद चौधरी, धर्मेंद्र यादव व तमाम भव्य के पदाधिकारी व कार्यकर्तागण भी उपस्थित रहे। पेश है नाला सुपारा की यह एक रिपोर्ट। मोठा पक्षप्रवेश झालेला आहे, काय म्हणता येईल? पक्षप्रवेश झालेला आहे। पक्षप्रवेश कसा पहिला पण झालेला, जेव्हा आपले रेड कार्पेटमध्ये मीटिंग होती तेव्हा माझा स्वतःचा पक्षप्रवेश पप्पांनी केलेला। पण आता कसं माझे जोडीला जेवढी 200-300 माणसं गेलेली आणि लेडीज गेलेल्या, त्यांचा सर्व आज पक्षप्रवेश ठेवलेला आम्ही। आणि आमचे लाडके हितेंद्र अप्पा ठाकूर आलेले आणि त्यांच्या हस्ते ते सर्वांचा पक्षप्रवेश केला। बहुजन विकास आघाडीची कोणती गोष्ट तुम्हाला आवडली, त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे? आम्ही पहिला सुद्धा बहुजन विकास आघाडीमध्येच होतो। त्याच्यानंतर आमची आत्या भारती भरत गिराणे माजी नगरसेविका, ज्या नगरसेविका झाल्या त्यापासून आम्ही सिटीमध्येच होतो। आणि नंतर काय झालं, थोडं काही कारणामुळे आम्ही गेलेलो शिवसेनामध्ये, पण त्या लोकांनी तेवढं आमच्यावर लक्ष नाही दिला आणि काही कामं पण नाही केली। आमची जी कामं केली ती फक्त सिटीने केली, बहुजन विकास आघाडीने केली आणि राजेश पाटील मार्फत झालेली, त्यांचे सहाय्यक आपले भीम यादव मुले झालेली ही कामं आमची। रोड लाईटची कामं आणि पाण्याची कामं सर्व ही आमदार राजेश पाटील साहेबांच्या मुलेच झालेली। मध्ये या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश झालेला आहे। कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत? आता हे जे पक्षाचे कार्यकर्ते आले ज्याच्यामध्ये आपले शिंदे गटातील काही कार्यकर्ते होते, काही ठाकरे गटातील कार्यकर्ते होते, काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते। त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते जे आपले धानुबाग संतोष भवन इथून पण पक्षप्रवेश करण्यासाठी आपणच्या हातातून इथे आलेली जी समाजवादी पार्टी ती होती, त्या लोकांनी इथे पक्षप्रवेश केला आहे। त्यांचा पक्षप्रवेश करण्याचं कारण एकच होता की ही जी लोकं होती आमच्याच पक्षाची बहुजन विकास आघाडी पक्षाचीच लोकं होती, जी काही कारणाने त्यांना काही दुसऱ्या अडचणी असतील किंवा त्यांच्या मनात काहीतरी दुसऱ्या काही गोष्टी असतील त्यामुळे ते गेली दुसऱ्या पक्षात म्हणजे शिंदे गटात गेलेली। पण त्या तिथे जाऊन 1 वर्ष झाली, नाही खड्ड्याची कामं झाली, नाही रस्त्याची कामं झाली, ना लाईटची कामं झाली, नाही पाण्याची कामं झाली। 1 वर्ष या लोकांनी तिथे वाट बघितल्यावर पण बघता काही कामं होत नाही। जी काय कामं झाली असतील, आज शिवाजीनगर असो, वनाटापाडा असो, 32 एकर कुठला पण एरिया असो, तिथं आपले माननीय माजी आमदार लोकनेते राजेश पाटील साहेब यांच्या हाताने ते नल कनेक्शन, लाईटची कामं झालेली होती। हे लोक बघितलं काही 1 वर्षापासून काही कामं होतं, म्हणजे या लोकांनी परत माझ्याशी संपर्क साधला। मला भीमभाई आम्हाला तुमच्या पक्षात परत यायचं आहे। मग आम्ही आमदार साहेबांशी बोलणं करून, लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांशी बोलणं करून हा कार्यक्रम ठेवला। नाही लोक आज आमच्या पक्षात परत असतील। आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद कशा प्रकारे असेल या ठिकाणी? आज तुम्ही इथं बघता काही लोक पक्षाचा कार्यक्रम ठेवतात, तरी पण एवढी लोकसंख्या त्यांना जमवता येत नाही। तेवढी लोक आज आमच्या पक्षात फक्त पक्षप्रवेश करण्यासाठी जमा होती इकडं। पण तुम्ही बघा आमची ताकद किती आहे ते तुम्हाला याचा अनुभव लागला असेल।